नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नंदिनीने रम्याला अडवून अगदी तिच्या भाषेतच तिला उत्तर दिले आहे आणि अगदी भरभरून टोमणे सुद्धा तिला मारलेले आहेत. तर दुसरीकडे पार्थना काव्याला तिच्या क्लासच्या बाहेर घेऊन गेलेला आहे. ज्या बेंचवर बसून काव्या त्याच्यासोबत खोटं बोललेली असते आणि तिथे जाऊनच त्याने तिला तो ज्याच्यासाठी चिडलेला असतो ते खरं कारण तिला सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात. पार्थ आवरून तयार झालेला असतो आणि तो जेव्हा काव्याला बघत असतो तर त्याला काव्यासोबत घालवलेले छान असे क्षण आठवत असतात आणि ज्यावेळेस काव्या गजरा घालत असते तो क्षण त्याला आठवतो. तर दुसरीकडे नंदिनी सुद्धा आवरून बसलेली असते आणि ती जीवाकडे बघत असते. तर तेव्हा तिला सुद्धा ज्यावेळेस त्या गोड मुलीने गजरा दिलेला असतो आणि जीवाने 100 रुपयाचे गजरे घेतलेले असतात तेव्हाचा क्षण तिला आठवू लागतो आणि त्यावेळेसच ती बाई म्हणालेली असते की अरे बापरे, दादांचं तर खूपच प्रेम दिसत आहे ताईवरती. तो क्षणसुद्धा तिला आठवत असतो आणि आता इकडे ज्यावेळेस काव्याच्या डोळ्यावरती ऊन पडत असतं आणि तिला उन्हाचा त्रास होऊन ती जागी होत असते तर तेव्हा पार्थ आपला हात अगोदर तिच्या डोळ्यासमोर धरतो आणि नंतर तो स्वतःच उन्हाच्या आड उभा राहतो आणि त्यावेळेसच त्याला रिक्षामधले क्षणसुद्धा आठवू लागतात आणि त्यानंतर ज्यावेळेस त्या दोघांची टक्कर झालेली असते तो क्षणसुद्धा आठवतो आणि पार्थ तर खूपच खुश होत असतो. तर आता इकडे सुद्धा नंदिनी पण खूपच खुश असते आणि तिला ज्यावेळेस जीवाने तिचं नाव चकाचक बाई असं ठेवलेलं असतं ना, तो क्षणसुद्धा तिला आठवतो आणि ती स्वतःशीच हसत असते आणि त्यानंतर जीवा तिला बाईकवरून घेऊन गेलेला असतो तो क्षणसुद्धा तिला आठवतो. आणि आता इकडे पार्थ एकसारखा काव्याकडे बघत असतो आणि तो मुद्दामून उन्हापासून एकदा बाजूला होतो आणि नंतर परत उन्हाच्या आडवा येतो आणि त्यानंतर उठून तो खिडकीचे पडदे बंद करतो आणि जाऊन आरशासमोर बसतो आणि त्यावेळेस त्याला काव्याची नाईट क्रीम दिसते आणि त्यावेळेस तो ती नाईट क्रीम आपल्या हातामध्ये घेतो आणि तेव्हा त्याने ज्यावेळेस काव्याला विचारलेलं असते की नाईट क्रीम आम्ही लावली तर चालेल का, तो क्षण त्याला आठवत असतो आणि इकडे सुद्धा नंदिनी अजून पण स्वतःशीच हसत असते आणि इकडे परत पार्थला आपलं वॉलेट दिसतं आणि त्यावेळेस जेव्हा काव्या त्याला वॉलेट द्यायला आलेली असते तो क्षण आता त्याला आठवतो आणि आता त्यानंतर ज्यावेळेस शेवटी पार्थने काव्याला फोन लावलेला असतो आणि तुम्ही कुठे आहात असं विचारलेलं असतं आणि काव्याने त्याच्यासोबत खोटं बोललेलं असतं की मी क्लासरूममध्ये आहे, तो क्षण आता त्याला आठवतो आणि तो क्षण आठवल्यानंतर त्याला आता परत थोडासा त्रास होऊ लागतो. तर आता इकडे नंदिनी तर त्या दोघांचा लग्नाचा फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि तेव्हा तिला जीवाने सांगितलेलं असतं की माझं नाव तर ना मुलांनी जन्मठेप ठेवलेलं होतं आणि हे तर काहीच नाही, की एकतर म्हणायचा की तू जन्मेजय नाहीस तर जंगमेजय आहेस असं सांगितलेलं असतं आणि नंदिनी त्याच्यावरती खूपच हसलेली असते. तो क्षण आता तिला आठवू लागतो आणि नंदिनी त्यामध्येच हरवून गेलेली असते. तर आता बघा इकडे मित्रांनो, त्यानंतर पार्थ आवरून खाली चहा नाश्त्यासाठी आलेला असतो आणि तेव्हा तिथं एक बाई येऊन त्याला कॉफी देते. तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की कल्पनाताई कुठं आहेत आणि तुम्ही कसं काय आलात. तर तेव्हा ती बाई सांगते की कल्पनाताई ना गावाला गेलेली आहे आणि तिने मलाच पाठवलेलं आहे. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की पण मी तर कॉफी सांगितलेलीच नव्हती ना, तरीसुद्धा तुम्ही कसं काय घेऊन आलात. तर तेव्हा आता ती बाई काव्याकडे बघते आणि त्यावेळेस काव्या इशाऱ्याने तिला सांगते आणि त्यावेळेस आता ती बाई परत पार्थला म्हणते की काव्या ताईनेच तुम्हाला द्यायला सांगितलेलं आहे. तर तेव्हा पार्थ आता ती कॉफी आपल्या हातामध्ये घेतो आणि इकडे काव्या मनातल्या मनात बोलत असते की हे आता तरी रिॲक्ट होतात का ते बघूयात आणि मी कॉफी पाठवलेली आहे म्हटल्यानंतर हे नक्कीच कॉफी पितील असं ती विचार करत असते. तर तेव्हा पार्थ चक्क ती कॉफी मला नको आहे असं त्या बाईला सांगतो आणि मला कॉफी आवडते पण मला आज कॉफी नको आहे, ही कॉफी घेऊन जा असं सांगितल्यानंतर ती बाई परत निघालेली असते. तर तेव्हा काव्या इशाऱ्यानेच त्या बाईला तिथेच थांबायला सांगते. तर तेव्हा पार्थ त्या बाईकडे बघतो आणि त्यावेळेस ती बाई काव्याकडे बघत असते आणि तेव्हा पार्थसुद्धा आतल्या बाजूने बघतो तर काव्या लगेचच लपून जाते. तर तेव्हा पार्थ त्या बाईला विचारतो की तुम्ही तिकडे आतमध्ये काय बघत आहे, नको आहे ना मला कॉफी, तुम्ही घेऊन जा, थँक्यू असं म्हटल्यानंतर अखेर ती बाई तो कॉफीचा कप घेऊन आतमध्ये जाते. आता मात्र काव्या रागाला येते आणि ती बाहेर येऊन पार्थसमोरच उभी राहते. तर तेव्हा पार्थ तिच्याकडे एकदा बघतो आणि परत तो आपला नाश्ता करू लागतो आणि तिच्याकडे न बघताच काय हवं आहे असं तिला विचारतो. तर तेव्हा काव्या आता त्याला म्हणते की मला तर उत्तर हवं आहे. तर तेव्हा पार्थ कसलं उत्तर हवं आहे असं तिला म्हणतो. तर तेव्हा काव्या त्याला विचारते की तुम्ही माझ्यावरती का चिडलेला आहे.
तर तेव्हा पार्थ तिला सांगू लागतो की मी कुठं चिडलेलो आहे. तर काव्या त्याला म्हणते की अंजली ताई मगाशी इथं उभी होती, आता ती आत गेलेली आहे आणि आता इथं तुम्हीच माझ्यासमोर एकटेच आहात ना, मग मी तुम्हालाच विचारणार ना की काय झालेलं आहे ते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की मी मस्करी करायच्या मूडमध्ये अजिबात नाही. तर तेव्हा काव्या त्याला विचारते की तुम्ही मस्करी करायच्या मूडमध्ये का नाही? तर तेव्हा पार्थ म्हणतो की म्हणजे काय? मस्करी केली की म्हणायचं की करू नका आणि आता करत नाही तर म्हणायचं की करा आणि नेमका तुमचा प्रॉब्लेम काय आहे? असं तो सिरियसलीच बोलत असतो. तर तेव्हा आता काव्या त्याच्याजवळ बसते आणि म्हणते की माझा प्रॉब्लेम हा आहे की मला अंदाज आलेला आहे की तुम्ही पार्थ देशमुख माझ्यावरती चिडलेला आहात आणि ते का चिडलेले आहात ना याचंच उत्तर मी तुमच्याकडे मागत आहे. सो प्लीज मला लवकर सांगा की तुम्ही का चिडलेला आहे ते. तर तेव्हा पार्थ म्हणू लागतो की हा प्रश्न तुम्ही स्वतःला का नाही विचारत आणि तो प्रश्न तुम्ही स्वतःलाच विचारा आणि मी चिडण्यासारखं तुम्ही काही केलेलं आहे का आणि तुमची काही चूक झालेली आहे का, असं तो सांगतो. तर तेव्हा काव्या त्याला थोडासा विचार करून म्हणते की माझी चूक आणि मी काही चूक केलेली नाही असं म्हणते आणि 1 मिनिट थांबा असं म्हणून ती पुढं बोलते की मी हवं तसं तुमच्यासोबत बोलत आहे, त्याचा तुम्हाला राग येत आहे का? आणि परत ती स्वतःच म्हणते की नाही, नाही ते तर अजिबात शक्यच नाही. कारण माझं सगळंच बोलणं तुम्ही असं हसण्यावरी घेता ना आणि मी तुम्हाला कधी चिडलेलं बघितलेलंच नाही. आणि परत ती म्हणते की गाडी आणि मी तुमच्या गाडीमध्ये बसत नाही म्हणून तुम्ही माझ्यावरती चिडलेला आहे का? तरीसुद्धा पार्थ त्याच्यावरती काहीच उत्तर देत नाही. तर काव्या परत नाही असं म्हणते आणि ते सुद्धा कारण नसणारच आहे, असं ती बोलते आणि ती परत उठून उभी राहते आणि रागाने पार्थ सांगा ना आता मला तुम्ही का चिडलेला आहे माझ्यावरती असं विचारते आणि बोला ना असं म्हणतच असते. इतक्यात मानिनी तिथं येते आणि काय झालं असं त्या दोघांना विचारते आणि परत पार्थला म्हणते की काय रे पार्थ तू चिडलेला आहेस काय झालेलं आहे असं ती विचारते. तर पार्थ तिला उत्तर देण्याऐवजी तू मंदिरात गेली होतीस का असं विचारतो. तर मानिनी हो मी मंदिरातच गेलेले होते, देवीच्या देवळात जाऊन आलेले आहे, तुम्ही प्रसाद घ्या असं ती बोलते आणि माझं दर्शन छान झालं पण असं म्हणून ती खाली बसते आणि सांगते की अरे देवळामधून निघालेले होते ना मी तेव्हा मला प्रसन्नच वाटलं, पण हे बाहेरचं नवीन प्रकरण कळालं आणि आता मला त्याची भीती वाटायला लागलेली आहे असं ती सांगते. तर तेव्हा पार्थ काय झालं असं तिला काळजीने विचारतो. तर तेव्हा मानिनी त्याला म्हणते की अरे पार्थ तुला माहिती नाही का की आपल्या शेजारचे जे देशमुख काका आहेत ना, आपल्या शेजारीच जो बंगला आहे ना त्यांचा, त्यांच्याकडे काल रात्री चोरी झाली. असं सांगितल्यानंतर पार्थ आणि काव्या एकदमच दोघेसुद्धा दचकतात आणि एकमेकांच्याकडे बघू लागतात. तर मानिनी पुढं म्हणते की देशमुख काका एकटेच असतात, म्हणजे त्यांची बायको गेल्यापासून ना ते एकटे असतात आणि त्यांची मुलंसुद्धा ना परदेशातच असतात. मी असं ऐकलं आहे की काल 2 चोर डायरेक्ट बंगल्यातच घुसले आणि काकांनी अडवण्याचा प्रयत्न केला, पण त्या चोरांनी चक्क टॉर्चच मारला त्यांच्या डोक्यामध्ये आणि घरामध्ये एवढी केवढी कॅश होती ना, ते घेऊन ते चोर पळून गेले, असं ती सांगते. तर आता काव्या आणि पार्थ परत दोघेसुद्धा खूप घाबरलेले असतात. तर पार्थ मानिनीला विचारतो की ते आता बरे आहेत ना? तर तेव्हा मानिनी त्याला सांगते की हो ते बरे आहेत. आता त्यांचे नातेवाईक आलेले आहेत आणि मी या आपल्या नवीन सिक्युरिटीवाल्याला पण सांगितलं की तू थोडंसं लक्ष ठेव आणि कोण येत आहे, कोण जात आहे ना, त्यांचं लक्ष असायला हवं ना आणि एकतर तो मला नवीन दिसत आहे आणि ते आपले सुरेशदादा ते कुठं गेलेत असा ती प्रश्न करते. तर आता परत पार्थ आणि काव्या एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि तेव्हा पार्थला तो क्षण आठवतो की ज्यावेळेस जीवाने रागारागाने जाऊन सुरेशदादांना कामावरून काढून टाकलेलं असतं आणि त्यानंतर तो आतमध्ये येऊन सगळ्यांना सांगतो की तो माणूस कोण होता आणि असा कसा घरामध्ये शिरला आणि हे सिक्युरिटीवाले काय झोपा काढत आहेत का आणि एकाला तर मी आता काढूनच आलेलो आहे. तो क्षण त्याला आठवू लागतो आणि तेव्हा मानिनी त्याच्याकडेच बघत असते आणि अखेर त्याला विचारते की काय रे पार्थ काय झालेलं आहे का आणि मी काय विचारत आहे असं ती म्हणू लागते. तर तेव्हा पार्थ काही न बोलता गप्पच राहतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, वसुंधरा रम्याला म्हणते की अगं रम्या मी तुला काय विचारत आहे मगाचपासून, मी तुला काहीतरी विचारत आहे आणि तू काही सांगणार आहेस का नाहीस मला आणि त्यांचं 1 मंथचं सेलिब्रेशनला तू काय करणार आहेस आणि तू मला सांगितलंस की प्लॅन कर. मग मी मानिनी आणि नंदिनीला कन्व्हिन्ससुद्धा केलं, पण तू मला तुझा प्लॅन काय आहे ते सांगतच नाहीस, असं ती म्हणत असते. तर रम्या मेकअप करण्यामध्येच व्यस्त असते. तर तेव्हा वसुंधरा उठून तिच्याजवळ जाते आणि अगं रम्या मी तुला काहीतरी विचारत आहे, असं ती म्हणत असते. तर तेव्हा रम्या म्हणते की अगं आई मला ऑफिसला जायला उशीरत आहे.
तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की मग रात्री लवकर झोपायला हवं ना, रात्रभर पार्थचं सोशल मीडियावरती तू घुटमळतच असतेस आणि त्यापेक्षा लवकर झोपलीस ना तर लवकर उठशील. आणि आता तू मला सांगणार आहेस का की तुझा प्लॅन काय आहे ते? का तू आवरतच बसणार आहेस? असं तिला परत परत ती विचारत असते. तर तेव्हा रम्या अजूनसुद्धा तिला काही सांगतच नाही आणि म्हणते की थांब नाही, मला तयार होऊ दे. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की तुला कशासाठी तयार व्हायचं आहे? सुंदरच तर दिसत आहेस ना. आणि तू मला आधी प्लॅन सांग आणि त्यांचं 1 मंथ सेलिब्रेशन कसं स्पॉईल होणार आहे ना ते मला अगोदर सांग. म्हणजे नक्की कोणाला त्रास होणार आहे? नंदिनीला होणार आहे का काव्याला होणार आहे? आणि कोणामध्ये भांडण पेटणार आहे? अगं सांग ना रम्या, असं म्हणून ती तिच्या हातालाच मारते. तर तेव्हा रम्याच्या डोळ्याच्या बाजूला आयलायनर उडतो आणि रम्या वसुंधरावरच भडकते आणि म्हणते की अगं तू माझा लायनरच बिघडवलास. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की मग त्यात काय आहे एवढं? पुसून टाक ना तो, होईल की व्यवस्थित. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई तू बरी आहेस ना? अगं एका मुलीचा लायनर बिघडणं म्हणजे 20 मिनिटं गेली पाण्यात, असं म्हणून ती वैतागते आणि ते लायनर व्यवस्थित करू लागते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की 1 मिनिट थांब, हे ऑइल घे आणि ते पुसून टाक, मग जाईल ते सगळं काळं. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की अगं आई ऑइल लावून काय मी माझा चेहरा पूर्ण परत तेलकट करून घेऊ का? असं म्हणून ती परत अजून वैतागते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की बरं बरं ठीक आहे, मग तू टिश्यूने पुसून टाक. तर तेव्हा रम्या म्हणते की आता मला तुझ्यामुळेच उशीर झाला आणि जर पार्थ निघून गेला ना तर असं ती बोलत असते. तर तेव्हा वसुंधरा तिला म्हणते की काही निघून वगैरे जात नाही, तो काव्यासाठी थांबतो ना 15 मिनिटं. आणि तेव्हा रम्या तिच्याकडे रागानंच बघू लागते. तर वसुंधरा तिला म्हणते की माझ्याकडे रागाने बघण्यापेक्षा ना आवर पटापटा आणि या मुलींना नुसतं ना नट्टापट्टा करायलाच पाहिजे. पण मी जे विचारत आहे ना ते काही सांगत नाही, असं म्हणून ती आता वैतागते. तर आता बघा इकडे मित्रांनो, मानिनी पार्थला विचारते की अरे पार्थ सांग ना, सुरेश दादा कुठं आहेत? तर तेव्हा पार्थ थोडासा गडबडतो आणि मानिनीला तो खोटंच सांगतो. म्हणतो की सुरेश दादा ना गावी गेलेले आहेत. 1 महिन्यासाठी ते गावी गेलेले आहेत. म्हणून मी सिक्युरिटीवाला तो नवीन ठेवलेला आहे, असं तो काव्याकडे बघतच बोलत असतो. तर तेव्हा काव्या आपलं तोंडच वळवते, कारण पार्थने सत्य सांगणं हेच तिला अपेक्षित असतं. तर तेव्हा मानिनी बरं ठीक आहे असं म्हणते आणि म्हणते की तू जाताना ना त्याला सांग, म्हणावं की जरा नीट लक्ष ठेव आणि दिवस वाईट आहेत ना, आपण काळजी घ्यायलाच हवी आणि कळालं का तुला, असं ती म्हणते आणि तिथून उठून निघून जाते. तर तेव्हा मानिनी निघून गेल्यानंतर काव्या हळू आवाजामध्ये पार्थसोबत बोलू लागते आणि त्याला म्हणते की पार्थ, परवा माझ्यावर जो हल्ला झाला आहे ना, हे आपण मानिनी काकूंना सांगूयात का? आणि मला मान्य आहे की मीच परवा बोललेले होते की कोणाला काही सांगायला नको. पण आता मलाच वाटत आहे की किमान मानिनी काकूंच्या तरी कानावरती घातलं पाहिजे. कारण उगाच नंतर त्यांना कळालं ना तर त्या हर्ट होतील, असं ती बोलत असते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हे सगळं ना लपवायच्या अगोदर कळायला हवं होतं आणि आता विचार करून काय फायदा आहे, असं तो त्याच्यावरती तिला उत्तर देतो. आणि त्याचं उत्तर ऐकल्यानंतर काव्याला थोडासा धक्काच बसतो. तर आता पार्थ तिथून उठतो आणि ऑफिसकडे जाण्यासाठी निघूनच जातो. तर काव्या धक्क्याने विचार करतच असते. तर आता इकडे बाहेर पार्थ कारजवळ येतो आणि विचार करू लागतो की आई बाबा तर त्या रात्री खूप उशिरा आले आणि त्यांनाच नाही तर घरामध्ये कोणालाच काव्यावरती हल्ला झालेल्याचं माहिती नाही. आणि त्यांना कळायच्या अगोदर तो माणूस कोण होता हे शोधून काढलंच पाहिजे. कारण शेवटी हा देशमुखांच्या सेफ्टीचा प्रश्न आहे. आणि काय करू, कोणाला अप्रोच करू? कारण पोलिसांच्याकडे गेलो ना तर बाबांना ते कळेलच. आणि काव्याने सुद्धा सांगितलेलं आहे की पोलिसांच्याकडे जाऊ नका. मग आता काय करायचं, असं म्हणून तो फोन घेतो आणि तो त्याच्या विशाल नावाच्या मित्राला फोन लावतो आणि त्याच्यासोबत बोलू लागतो. आणि त्याला म्हणतो की काय झालं, काय आहे ना की काल रात्री चोर घुसला होता घरामध्ये. तर तेव्हा विशाल म्हणतो की अरे तू त्याला पकडायचा प्रयत्न केला नाहीस का? तर तेव्हा पार्थ त्याला सांगतो की नाही रे, मी त्याला पकडायचा खूप प्रयत्न केला, पण तो निसटून पळून गेला आणि मला तुझी ना मदत हवी आहे. आणि तुझी बँक ना माझ्या घराशेजारीच आहे ना, तर मग मला तुझ्या बँकच्या बाहेरचं CCTV फुटेज हवं आहे आणि आमचा CCTV नेमकाच खराब झालेला आहे. आणि तुला हवं तर ना मी ऑफिशियली तुला मेल वगैरे करू का? असं तो विचारतो. आणि तेव्हा विशाल त्या गोष्टीसाठी लगेचच तयार झाल्यानंतर पार्थ त्याचे आभार मानून फोन ठेवून देतो. आणि त्यानंतर फोनवर बोलून झाल्यावर तो कारमध्ये बसतो आणि तो गाडी स्टार्ट करता करता मागे कोणीतरी येऊन बसलेलं त्याच्या लक्षात येतं. तर पार्थ मागे न बघताच म्हणतो की अगं रम्या, किती उशीर केलास? तर तेव्हा आता काव्या बोलू लागते की म्हणते की चला उशीर झालेला आहे ना. तर तेव्हा पार्थ धक्क्यानेच मागे बघतो. तर काव्या हसत असते
आणि तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुम्ही माझ्या गाडीमध्ये काय करत आहे? तर तेव्हा काव्य आता बोलू लागते की मी गाडीत बसत नव्हते ना तरी प्रॉब्लेम होता आणि आता बसले आहे ना तरीसुद्धा प्रॉब्लेम आहे. असं का? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुम्हाला तर रिक्षा मिळेलच ना किंवा कॅब आहेच की, पण नेमकं माझ्या गाडीत कसं काय बसलात तुम्ही? तर तेव्हा काव्य आता त्याला म्हणते की अरे बापरे! म्हणजे तुम्ही तर माझ्यापेक्षा सुद्धा जास्त खडूसपणाने बोलू शकता की. आणि पार्थ तुम्हाला आवडलं नाही का मी तुमच्या गाडीमध्ये बसलेलं? असं त्याला थोडंसं हळू आवाजात आणि प्रेमानंच ती विचारते. तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की हे सुद्धा तुम्हीच ठरवणार का? तर तेव्हा काव्या परत त्याला म्हणते की तुम्हाला सरप्राइजेस आवडत नाहीत का? तर आता पार्थ थोडासा खुश झालेला असतो आणि म्हणतो की सरप्राइजेस आवडतात. पण सध्या ना माझं नशीब इतकं खराब आहे की मला सध्या शॉकच बसत आहेत. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की तुमचं आता परत सुरू झालं का? आणि तुम्ही ना एकदा जे काही आहे ते मला सांगूनच टाका की तुम्ही माझ्यावरती का चिडला आहे ते आणि काय केलेलं आहे मी असं? ती परत परत एकदा विचारते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की तुम्ही काय केलं आहे ना ते तुम्हीच आठवा. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की नाही हो पार्थ, मी खरंच कालपासून आठवायचा प्रयत्न करत आहे, विचार करत आहे, पण मला काहीसुद्धा आठवत नाही आणि तुम्ही सांगून टाका आणि मोकळे व्हा ना. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की त्यापेक्षा ना मी तुम्हाला दाखवतोच चला. असं म्हटल्यानंतर काव्या त्याला विचारते की पण आपण चाललो तरी कुठं आहे? तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की का तुम्ही घाबरलात का? तर काव्या नाही असं म्हणू लागते. मी जनरलच विचारलं, आपण कुठं चाललो आहे माहिती असलं पाहिजे ना, असं ती बोलू लागते. तर तेव्हा पार्थ आता तिला म्हणतो की तिथेच चाललो आहे जिथे तुम्ही रोज जाऊन बसता, तुमचा क्लास, असं तो म्हणतो. तर तेव्हा आता काव्या त्याला म्हणते की अच्छा माझा क्लास का? तर तेव्हा पार्थ हो तुमचा क्लासच असं तिला म्हणतो आणि क्लासला तुम्हाला सोडतो आणि तिथेच तुम्हाला सांगतो माझं चिडण्याचं कारण, असं तो म्हणू लागतो. तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की एक मिनिट, रम्या आपल्यासोबत येत नाही का? असं ती विचारू लागते. तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की ती येईल मागून आणि काय आहे ना तुम्हाला क्लासला जायला उशीर नको व्हायला, असं सांगून तो गाडी स्टार्ट करतो आणि ते तिथून क्लासकडे निघून जातात. तर आता इकडे आतमध्ये रम्या धावत धावत बाहेर येते आणि ती येत असताना तिचा तोल जाऊन ती पडणारच असते. इतक्यात नंदिनी तिला सावरते आणि अगं रम्या सावकाश, जरा जपून पाऊल टाक, नाहीतर तू तोंडावर पडशील ना, असं तिला टोमणाच मारते. तर तेव्हा रम्या तिला म्हणते की मला ना आता खरोखरच उशीर होत आहे, नाहीतर ना मी तुला बरोबर उत्तर दिलं असतं. तर तेव्हा नंदिनी तिला आता परत टोमणे मारू लागते आणि म्हणते की तेच तर मी म्हणत आहे ना की तुला उशीर कसा काय झाला आणि लेट उठलीस का तू? नाही, तूच म्हणतेस ना की मी लवकर झोपते आणि लवकर उठते, म्हणून मी तुला विचारलं आणि तसंसुद्धा तुला आवरायला वेळ मिळालेला नाही हे तुझा चेहरा बघूनच कळत आहे, असं ती तिला बोलू लागते. आणि ठीक आहे, तू जा नीट, उशीर होत आहे ना तुला, नाहीतर तुला कॅब मिळणार नाही. तर तेव्हा आता रम्या तिला म्हणते की कॅबने आणि मी कशी काय जाईन? तू तर विसरत आहेस का नंदिनी? माझा पार्थ ना मला रोज बरोबरच घेऊन जातो ऑफिसला, त्याच्या बाजूला बसून जाते मी, हे माहिती आहे ना तुला? असं ती म्हणू लागते. तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की हे असं करतेस तू, तूच सांगितलेली ससा कासवाची गोष्ट विसरून जातेस, का असं करतेस? तर तेव्हा रम्या तिला म्हणते की कसली गोष्ट? तर तेव्हा नंदिनी तिला सांगू लागते की अगं ससा कासवाची गोष्ट. आणि आज काय झालं माहिती आहे का? की ससा बसला मेकअप करत आणि कासव केव्हाचंच गाडीत बसून निघून गेलेला आहे. तर असं सांगितल्यानंतर रम्याला धक्काच बसतो. तर आता बघा इकडे मित्रांनो, पार्थ आणि काव्या कारमधून चाललेले असतात. तर तेव्हा आता काव्या त्याला म्हणते की पार्थ, तुमची गाडी तर खूपच छान आहे आणि किती मायलेज देते, असं ती मुद्दामूनच त्याला विचारत असते. तर पार्थ काहीच बोलत नसतो. तर काव्या परत पुढं बोलते की पार्थ, बरं झालं आज मी तुमच्या गाडीमधून क्लासला जात आहे आणि बघितलं का बाहेर किती ऊन आहे ते, आणि रिक्षाने जर गेले असते ना तर घामाने पूर्ण भिजूनच गेले असते मी, असं ती बोलत असते. तरीसुद्धा पार्थ काहीच नाही बोलत. तर तेव्हा काव्या मनातल्या मनात म्हणते की इतका काय ॲटिट्यूड देत आहे हा, आणि एकतर कधी नाही ते मी इतकं हसून बोलत आहे, तर हा देशमुखांचा आर्किटेक्ट बोक्या भाव खात आहे आणि नेमकं काय झालं आहे यांना, हे मुद्दामून करत आहेत का? आणि कालपासून इतका सस्पेन्स क्रिएट करून ठेवलेला आहे ना की आता मला भीतीच वाटायला लागलेली आहे, असं ती मनातच बोलत असते. तर आता इकडे रम्या काय असं नंदिनीला दचकूनच विचारते. तर तेव्हा नंदिनी म्हणते की हो मी खरं तेच सांगत आहे, कारण ना मगाशी मी बाय करायसाठी काव्याला खिडकीमधून सहजच बघत होते आणि मला काय दिसलं की पार्थ आणि काव्या दोघेसुद्धा एकत्र गाडीमधून निघून जात आहेत, असं ती जरा मोठ्या आवाजातच तिला सांगते.
आणि मी तर मस्त बाय केलं त्या दोघांना, असं बोलते. आणि दोघांच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे आणि दोघं एकत्र गाडीने गेलेत. छानच प्रगती केली की त्या दोघांनी, असं तिला म्हणते. तर तेव्हा रम्या आता थोडंसं भडकते आणि तिला म्हणते की हे सगळं तू मला का सांगत आहेस? तर तेव्हा नंदिनी तिला म्हणते की अगं तुला सांगणार नाही तर मग कोणाला सांगणार? तुला खूप काळजी असते ना तुझ्या मित्राची. आणि आता काव्या स्वतःहून गाडीत बसली आहे म्हटल्यानंतर पार्थ तर खुश असणारच आहेत. तू काळजीच करू नकोस. आणि आता तू कॅब शोधत आहेस ना, जा ना, उशीर होत आहे ना तुला, असं ती म्हणते. तर तेव्हा रम्या चाललेलीच असते. तर तेव्हा नंदिनी परत तिचा हात पकडून मागं खेचते आणि तिला म्हणते की ऑफिसमध्ये ना पोचल्या पोचल्या पार्थ ना 1 मंथ ॲनिव्हर्सरी विश कर, आनंदच होईल त्यांना. आता रम्या आपला हातच झटकते आणि खूप रागावून तिथून निघून जाते. तर तेव्हा नंदिनी तिला बाय असं म्हणून हसू लागते. तर मित्रांनो, आजचा भाग इथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मानिनी म्हणत असते की मी जीवावरती चिडलेली आहे आणि नेमकं आज काय आहे हेच कसं काय विसरला जीवा, असं ती नंदिनीसोबत बोलत असते. तर तेव्हा जीवा तिथं येतो आणि काय आहे आज असं विचारतो. तर तेव्हा मानिनी गप्पच उभी असते. तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की अगं आई, सांगत आहेस ना काय आहे ते आज, असं तो परत परत तिला विचारत असतो. तर आता दुसरीकडे पार्थ काव्याला घेऊन क्लासच्या बाहेर आलेला असतो आणि तो तिथेच बसतो जिथे काव्या फोनवरती त्याच्यासोबत बोलत असते आणि त्या ठिकाणी ती बसलेली असते. तर आता पार्थ तिला म्हणतो की इथेच बसलेला असताना तुम्ही आणि या बेंचवर क्लास सुरू असतो ना तुमचा. आणि त्यानंतर तो तिला म्हणतो की मी तुम्हाला ना जाब नाही विचारत, कारण तो हक्क अजून तुम्ही मला दिलेला नाही. आणि खोटं बोललेलं जसं मला आवडत नाही ना, तसं तुम्हाला सुद्धा आवडत नसावं असं मला वाटलेलं होतं. पण तुम्ही तर माझा विश्वास ना खोटाच ठरवलेला आहे काव्या, असं तो खूपच दुःखी होऊन तिच्यासोबत बोलत असतो. तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.